नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आजकाल अनेकांना छातीमध्ये जळजळ होणं, उलटी, मळमळ, कशाची आंबट पाणी, गुळण्या येणं, आंबट करपट ढेकरा येणं, पोट फुगतं, पोट जड होतं, अगदी पाणी जरी प्यायलं तरी देखील पोट फुगतं, डोकेदुखी, चक्करचा त्रास होतो। तर पित्त दूषित झाल्यामुळे हा त्रास होत असतो आणि हे जे दूषित झालेलं पित्त आहे हे उलटी, जुलाबा वाटे वेळच्या वेळीच शरीर बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न करत असतो स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी। परंतु आपल्यापैकी बरेच जण की सततच थोडंसं जरी पित्त झालं की लगेचच पित्ताची गोळी घेणं, इनो घेणं, यामुळे होतं काय की हे दूषित पित्त आपल्या शरीरामध्ये, जठरामध्ये तसंच दाबलं जातं, ते साठत जातं आणि कुठलीही म्हणजे अन्नपदार्थ एका ठिकाणी साठत गेले की ते आंबतात, फर्मेंट होऊ लागतात आणि मग ते आंबट गुणाने पित्त वाढतं। त्यालाच आयुर्वेद शास्त्रामध्ये आम्लपित्त अशी संज्ञा वापरलेली आहे। तर हेच आम्लपित्त नेमकं होतं कशामुळे, याची कारणं काय आहेत, त्वरित आराम देणारे असे साधे सोपे घरगुती उपाय कायमचा बरा करण्यासाठी आपण यासाठी काय करू शकतो, याचीच पूर्ण माहिती आजच्या या भागामध्ये पाहूयात। पण त्याआधी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आम्लपित्ताचा त्रास बरेच दिवस आपण अंगावर काढला, त्यासाठी कुठलेही उपाय केले नाहीत तर पुढे जाऊन आपल्याला स्टमक अल्सर्स, इंटेस्टाइनल अल्सर्स म्हणजे आतमध्ये जखमा होऊ लागतात, जेवण जात नाही, त्यामुळे वजन कमी होतं, अशक्तपणा येतो, फिशर मूळव्याधाचा देखील त्रास होऊ शकतो। त्यामुळे त्वरित यासाठीचे जे उपाय आहेत कारण समजून घेऊन ते करणं आवश्यक आहे। कारणांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं इथे पित्तदृष्टी आहे, तर त्यामुळे पचन म्हणजेच आहार, चुकीचा आहार, सततच खाण्यामध्ये चमचमीत मसाल्याचे आंबट पदार्थ, शिळे पदार्थ म्हणजे फ्रीजमध्ये जरी ठेवलेले असतील तरी देखील ते शिळेच असतात, आंबवलेले पदार्थ, इडली, डोसा, ढोकळा, जिलेबी, बेकरीचे पदार्थ, पनीर, मांसाहार, म्हणजे ज्यांची पचनशक्ती उत्तम आहे, ज्यांना मुळातच पित्ताचा त्रास नाही अशांना ते पचतात, त्यांनी घेतले तर हरकत नाही। परंतु ज्यांना मुळातच पित्ताचा त्रास आहे, पचन स्लो आहे, तर अशांनी हे पदार्थ वरचेवर घेणं किंवा रात्रीचं जागरण, दुपारी झोपणं, जेवण केल्यानंतर लगेचच झोपणं किंवा जेवताना किंवा जेवणानंतर लगेचच तांब्याभर वगैरे असं अति प्रमाणामध्ये पाणी पिणं किंवा अति थंड पाणी पिणं, या सर्वांमुळे होतं काय की आपलं जे पचन आहे, जठराग्नी जो आहे तो मंदावतो, पचन व्यवस्थित होत नाही, अन्न बराच काळ जठरामध्ये पडून राहतं, कुठलीही अन्न पदार्थ एका ठिकाणी बराच काळ पडून राहिले की ते सडतात, आंबतात, फर्मेंटेशन होतं त्याचं आणि त्यातूनच आम्लपित्त तयार होतं आणि हे प्रमाणापेक्षा वाढलं की मग ते जठरामधून वरच्या बाजूला येतं, त्यामुळेच आपल्याला घशाशी जळजळ झाल्यासारखी किंवा आंबट पाणी, गुळण्या आल्यासारखं आपल्याला वाटतं। तर हे अति प्रमाणामध्ये जेव्हा वाढतं तेव्हा हा त्रास होत असतो आणि हा जो त्रास आहे हा फक्त छाती किंवा घशाशी म्हणजे मर्यादित नाहीये, तर बराच काळ आपण याला दुर्लक्षित केलं, प्रमाणापेक्षा वाढला तर तो शाखागत होतो असं आयुर्वेद शास्त्रामध्ये वर्णन आलेलं आहे। म्हणजेच तो आपल्या हातापायांकडे पसरतो आणि मग तिथे देखील जळजळ होते, खाज येते, त्वचा लालसर होते किंवा मुंग्या येतात। या आम्लपित्तासाठी कोणतेही उपाय करत असताना एक गोष्ट लक्षात घेणं खूप आवश्यक आहे, ते म्हणजेच की इथे पोटात दूषित झालेलं पित्त साठलेलं आहे, आंबलेलं पित्त आहे। आयुर्वेद शास्त्रामध्ये यासाठी खूप सुंदर वर्णन आलेलं आहे की दह्याचं भांड जर का स्वच्छ न धुता, म्हणजे दह्याचा थोडा जरी अंश त्यामध्ये शिल्लक असेल आणि त्यामध्ये आपण दूध जरी टाकलं, म्हणजे कितीही पौष्टिक अन्न जरी टाकलं तरी देखील ते आंबणारच आहे। तशाच पद्धतीने पोटातील हे दूषित पित्त बाहेर न काढता आपण औषध जरी घेतलं तरी देखील ते लागू होत नाही। म्हणूनच यासाठी काय करावं, तर सगळ्यात पहिला उपाय म्हणजेच लंघन, उपवास करणं। पूर्वी खाल्लेलं अन्न पूर्णपणे पचल्याशिवाय, पोट साफ झाल्याशिवाय काहीही खाऊ पिऊ नये असं आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। फक्त कोमट पाण्याचं सेवन थोडं थोडं घोटघोट तेही आपल्याला करायचं आहे आणि चांगली कडकडून भूक लागल्यानंतर, म्हणजेच शारीरिक भूक, मानसिक भूक नाही की वेळ झाली आहे किंवा आवडता पदार्थ आहे म्हणून जेवण करू नये,
चांगली कडकडून भूक लागल्यानंतर देखील ताजा सात्विक असा जो आहार आहे तोच घ्यावा। बऱ्याच जणांना भूक नसताना येता जाता सतत काही ना काहीतरी तोंडामध्ये टाकण्याची सवय असते, तर सतत असं आपण खाल्लं की पचन व्यवस्थितपणे होत नाही आणि त्याचाच परिणाम म्हणून अशा वेळेला आम्लपित्ताचा जो त्रास आहे तो वाढतो। खूपच जुना त्रास असेल तर अशा वेळेला जवळच्या वैद्यांच्या सल्ल्याने, योग्य मार्गदर्शनाने वमन, विरेचन अशी पंचकर्म जर का केली तर त्यांना खूप छान असे रिझल्ट्स मिळतात। हे दूषित पित्त औषधं देऊन उलटी किंवा जुलाबा वाटे शरीराबाहेर काढून टाकलं जातं। नवीनच हा त्रास सुरू झालेला असेल तर आहारामध्ये थोडेफार बदल करून आणि काही घरगुती उपायांनी हा त्रास जो आहे तो पूर्णपणे नियंत्रणात येतो। तर कधीतरी इमर्जन्सीमध्ये हा त्रास जाणवते, उलटी, मळमळ, घशाशी खूप आंबट पाणी येतंय आणि तुम्ही प्रवासामध्ये वगैरे असाल तर अशा वेळेला इमर्जन्सीमध्ये त्वरित आराम देण्यासाठी म्हणून शंख भस्म आयुर्वेदिक औषधीच्या दुकानामध्ये तुम्हाला हे सहज मिळेल। ते अगदी चिमूटभर आपल्याला असंच तोंडामध्ये टाकायचं आहे। यामुळे जे एक्स्ट्राचं पित्त आहे ते यामध्ये शोषलं जातं आणि त्रास जो आहे तो त्वरित कमी येतो। म्हणजे तुम्ही तुमच्या पर्समध्ये, पॉकेटमध्ये देखील हे ठेवू शकता। त्रास झाला की अगदी चिमूटभर हे तोंडामध्ये टाकायचं, लगेचच फरक जो आहे तो तुम्हाला जाणवेल। त्यासोबतच रात्री झोपताना कोमट दूध, गाईचं असेल तर उत्तम, देशी गाईचं दूध, नसेल तर साधं जे नॉर्मल दूध आहे ते देखील तुम्ही घेऊ शकता, पण कोमट असावं। त्यामध्ये सुंठ पावडर, सुंठीमुळे पचन जे आहे ते व्यवस्थित होतं। आमाचं पचन करण्यासाठी ही अतिशय उत्तम अशी सांगितलेली आहे, पित्त सुद्धा कमी करते। यासोबतच म्हणजे बऱ्याच जणांना विकनेस आलेला असतो आम्लपित्तामुळे, जेवण वगैरे जात नाही, तर अशा वेळेला शतावरी कल्प सुद्धा यामध्येच मिक्स करून तुम्ही घेतला तर एनर्जी लेवल सुद्धा चांगली होते। तसंच जळजळ खूप जास्त होते तळ हात, तळ पाय, डोळे, छातीमध्ये, तर अशा वेळेला गुलकंद एक चमचाभर उपाशीपोटी आणि रात्री झोपताना तुम्ही असंच खाऊ शकता, किंवा अर्धा ते 1 कप कोमट दुधामध्ये मिक्स करून, किंवा कामदुधा रस आयुर्वेदिक औषधीच्या दुकानात देखील तुम्हाला तो सहज मिळेल, तो देखील दुधामध्ये मिक्स करून किंवा असाच जरी घेतलात तरी देखील चालेल। खूप थंडपणा जो आहे तो यामुळे मिळतो। तुम्हाला यासोबतच पित्ताची अजून लक्षणं असतील, खूप जुना पित्ताचा त्रास आहे, तर अशा वेळेला हे पित्त कमी करण्यासाठी म्हणून कडुलिंबाचा रस जो आहे, म्हणजे 7 ते 8 ताजी कडुलिंबाची पानं कोवळ्या देठासकट ठेचून त्यामध्ये पाणी टाकून गाळून तो जो रस आहे अर्धा कप किंवा त्यापेक्षाही कमी प्रमाणामध्ये सकाळी उपाशीपोटी सलग 7 दिवस घ्या। रस घेतल्यानंतर अर्धाभर तास तरी काहीही खाऊ पिऊ नये, चहा कॉफीचं सेवन तर अजिबातच करू नये। खूप सुंदर असे याचे सुद्धा रिझल्ट मिळतात। तसंच बऱ्याच जणांना सकाळी उठल्या उठल्या उपाशीपोटी लगेचच म्हणजे मळमळ होते किंवा आंबट पाणी आल्यासारखं होतं, तर अशांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे की उपाशीपोटी कधीही पाण्याचं सेवन करू नये। कुठलंही गरम पाणी, थंड पाणी, कुठलंही लिक्विड अजिबात घ्यायचं नाहीये, कारण आधीच पित्त हे खूप पातळ झालेलं आहे, ते शरीराबाहेर येण्यासाठी प्रयत्न करते आणि पुन्हा अजून पातळच आपण काहीतरी पोटामध्ये टाकलं तर त्रास जो आहे तो अजून वाढतो। तर अशांनी सकाळी उपाशीपोटी सलग 21 दिवस मोरावळा याचं सेवन करायचं आहे। एक मोठा आवळ्याचा मोरावळा जर का तुम्ही सलग 21 दिवस खाल्लात तर खूप सुंदर रिझल्ट जे आहेत ते याच्यापासून मिळतात। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्रास हा वाढत असतो, तर अशा वेळेला दुपारी जेवण झाल्यानंतर अर्धाभर तासाने लिंबू सरबत किंवा गोड ताक फक्त अर्धाभर ग्लास, फार जास्त प्रमाणात घ्यायचं नाही। आणि यामध्ये ही गोळीसाठी म्हणून खडीसाखर, पत्री खडीसाखर जी ओबड धोबड असते तर त्याची मिक्सरला पावडर करून ती वापरली तर ती औषधी असते, त्यामुळे खूप छान रिझल्ट्स त्याच्याने मिळतात। यासोबतच आहारामध्ये बदल करणं म्हणजे नेहमीच पचायला अतिशय हलके असलेले पदार्थ, म्हणजेच शक्यतो जुनी धान्य, जुने तांदूळ, गहू, मूग, भाज्यांमध्ये भेंडी, पडवळ, भोपळा, कारलं, फळांमध्ये नारळ, डाळिंब हे घ्यावं। आणि त्यासोबतच जे नवीन धान्य आहेत, नवीन तांदळाचा भात असेल, तीळ, उडीद, अतिशय मसाल्याचे पदार्थ, खूप आंबट पदार्थ, लोणचं, पापड, अतिशय आंबट असलेलं दही, ताक, जंक फूड हे टाळावं। जेवणानंतर लगेचच झोपणं देखील टाळावं। जेवणानंतर 2 तासांनी तुम्ही डाव्या कुशीवर 15-20 मिनिटांसाठी पडलात, वामकुक्षी ज्याला म्हणतो, तर त्याच्याने हा जो पित्ताचा त्रास आहे तो नक्कीच कमी येतो। तसंच जेवणानंतर अर्धाभर तास तरी अतिप्रमाणामध्ये पाणी पिणं टाळावं। तर नक्की हे उपाय करून पहा, तुम्हाला खूप सुंदर असे रिझल्ट
मिळतील, आम्लपित्ताच्या त्रासापासून कायमची मुक्ती तुम्हाला मिळेल। तर व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कमेंटमध्ये सांगा, इतरांसोबत नक्की शेअर करा आणि अजून असेच आयुर्वेदिक माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी लगेचच खाली जे सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे ते प्रेस करून शेजारील घंटीचे बटन देखील दाबा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।